या वर्षी मिरच्या गेल्या वर्षी सारख्या नीट नाही मिळाल्या. हो ना, ते पण हातांची खूप जळजळ होते गो. हो. अगं काही नाही, गुलाब पाणी लावून ठेव थोडा वेळ, जळजळ लगेच कमी होईल. शोभा वहिनी, काय झालं तेवढ्या गप का? मिरच्यांसारख्या लाल का झालात? लाल होऊ नको तर काय, किती सांगितले त्यांनी मिरची कुटायचे 700 रुपये. म्हणजे काय, 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला. हो पण महागाई पण वाढली ना आता. अगं पण काय मर्यादा आहे की नाही? पहिल्यांदा बोललेलं पटलंय बघा तुमचं. काय नाही म्हणजे दुकानदार जरा जास्तच महाग सांगत होते. जास्त नाही, अति महाग. हा, पण यावर काहीतरी उपाय काढला पाहिजे ना वहिनी. मी काय म्हणते, आपण आपल्या इथेच बघूया ना, दुसरं कोणी देतंय का कुठून मिरच्या. हो हे बरोबर आहे. नाही कशाला, त्यापेक्षा आपण घरीच मिरची कुटूया ना, तेवढे पैसेही वाचतील. काय म्हणताय? हे बेस्ट आहे. तू ना ठरव लता. नाही पण मला पटतंय हा वहिनी, मला पटतंय. मग ठरलं तर या वर्षी आपण घरीच मिरची कुटायची. चालेल. मी आले तर आईकडे जाऊन येते. चला कामाला लागायला हवं. हो, आईने दिलेला लाल मसाला पण संपलाय. मी आजच मिरच्या कुटायला घेते. वहिनी तुमच्याकडे तमालपत्र आहे का? आहे की. हा मग द्या ना. चला 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 चल चला ताते. आओ भानू, डबा देता. हा झाला, मला तुमची आवडती भाजी केली मी. हो, हा थोडी जास्त मिळेल का मग? हो, अहो विचारता काय, तुमच्यासाठीच केली मी. अहो काय झालं, भाजलं नाही ना? अरे हो, हो तुम्हाला भाजतच नाही म्हणा. द्या. कोणीतरी ना मसाला करतोय असं वाटतंय. बहुतेक अंजलीच्या घरात करत असतील. अहो काय केलं, तुमचा हात कुठे गेला? मालक म्या काही नाही केलं, ते म्या शिंकलं ना, मग ते असं झालं. अहो मग त्या परत शिंक द्या आणि हात परत आणा, करा काहीतरी लवकर. पुन्हा एकदा शिंक आणि तो हात आणा परत, करा काहीतरी लवकर. मला परत शिंकायला हवं. शिंका मला शिंकच येत नाहीये. हो असं करू नका, काहीतरी करा. अक्षी अहो अहो कुणीतरी बघेल, लवकर करा काहीतरी. अक्षी दादा, अंजली आली. दादा, दादा. काय काय अंजली ते हा? काही काम होतं का? हा, ते मला मिक्सरचं भांडं हवं होतं. म्या देते ना, म्या देते. बर. थँक्यू थँक्यू. अहो अहो, काहीतरी करा लवकर. शिंका शिंका, पण तुमचा हात परत आणा. कोणीतरी येईल, कोणीतरी बघेल. मालक म्या प्रयत्न करते पण शिंकत येत करा करा, प्रयत्न करा. शिंका. अक्षी अक्षी. अहो असं नाही हो, खरं खरं शिंका. नाही येत ना, अहो, म्या असं काय करू? एक काम करूया, हा तुम्हाला ना एक रुमालाची सुरळी करून देतो. ती अशी नाकपुडीत घाला, म्हणजे हमखास शिंक येते. हो, हा, द्या, द्या. थांबा 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 थांबा. तुझे मिरच्या चांगल्या आणलीस ना? हा. अगं पण घरी मसाला करायचा म्हणतेस, पण करणार कोण? तू नको टेन्शन घेऊ, बानू करेल. ठीक झालं. अगं खरंच करेल ती, आणि जरा जास्तच करून घेणार आहे, म्हणजे तुझा पण होईल त्यात. अगं पण ती तयार आहे का विचारलंस का? तयार नसायला काय झालं, मी आत्ताच ना देऊन येते तिला मिरच्या. थांब बानू. अक्षय चला. अहो काहीच नाही झालं. हो मालक नक्की काहीतरी गायब झालाय. माझ्या माझ्या चेहऱ्याकडे बघा, नाही, समजा आहे का? सगळं सगळं व्यवस्थित आहे. सगळं. हो, हो. पाणी तुमचं मालक माझा जरा प्रॉब्लेमच आहे. काय? मी शिंकले ना की काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतो. मग आता करायचं काय? तुमचे पाय
पाय. भानू बापरे, शोभा आली. मालक सोबत आल्या. हो हो करा ना काहीतरी. शोभाने बघितलं तर वाट लागेल. काय करू? अहो काय तुम्ही शिंका शिंका परत. भानू खाली ये. मला खाली बोलवताय. थांबा मी बघतो. तुम्ही तोपर्यंत शिंकत राहा. होईल काहीतरी. येतील पाय हात काहीतरी. पण शिंकत राहा तुम्ही. मालक तुम्ही जा. अहो हो. भानूला बोलवा. अहो काय चाललंय? मगातपासून एवढा आवाज देते. कान फुटले का तिचे? तिला सांगा मी बोलवलंय खाली. त्या शोभा त्या खाली येऊ शकत नाहीयेत. का? नाही येऊ शकत आहेत खाली त्या. पाय मोडलेत का तिचे? हा? तसंच काहीच झालंय आता काय. शोभा काही काम असेल तर सांग ना. मी करतो. मी आहे ना. काही गरज नाहीये. जास्त शेपारले ती. थांब मी चाली वरती. येत नाही म्हणजे काय? शोभा ऐक ना. हो हो शोभाला सगळं कळणार बहुतेक. शोभा आता वर येते. लवकर काहीतरी करा. हो मालक मी प्रयत्न करते पण काहीतरी भलतच होतंय. हो काहीतरी प्रयत्न करा. येऊ देत शिंका. मला शिंकाच येत नाहीये. एक काम करूया का? त्या रुमालाने तुम्हाला शिंका येत नसतील ना. तुम्हाला तपकिरी देतो. तपकिरीने हमखास शिंका येतात. थांबा तपकीर मी आणतो. भानू अहो अहो, लवकर काहीतरी करा. शोभा येते. प्लीज काहीतरी करा. करा काहीतरी. शोभाला ऐक भानू भानू मोन्या. हो 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 हो. भानू कुठे आहे? कुठे भानू कुठे गेल्या? मोहन्या मी तेच विचारते ना. भानू कुठे गेलीये? कुठे गेल्या माहित नाही. काय करतोय हा माणूस? तेच विचारते ना कुठे गेले म्हणून. माहित नाही कुठे गेल्या कुठेतरी. बरोबर काम करायचेत ना. काम चुकार झाले नुसती. हा भानू तशा नाहीयेत ग. तू गप्रे. मसाला कुटायचा ना म्हणून वागते ती असं. हो का? मी कुठून देतो ना मसाला. मी आज बुटीकला जात नाही. अजिबात नाही. तुला त्रास होतो मसाल्याचा. मी मसाला बांधून करीन. मग रुमाल बांधून मसाला कुटेन. अजिबात नाही. तुला मसाल्याचा त्रास होतो. गेल्या वर्षी आठवतंय ना 2 दिवस घरी होताच. त्यात मॅडमनी पगार कापला. औषधांचा खर्च झाला तो वेगळा. अगं पण मी काय का बस. मी बघते काय करायचंय. शोभा आहे. भानू भानू कुठे गेलात? भानू अंजू चल निघतो मी. हा अंजू ऑफिसला निघालोय मी. हा नीट जा. येताना भाजी घेऊन ये. मला नाही बाजारात जाता येणार. अंजू तू काहीतरी विसरते असं नाही वाटत आहे का तुला? हा मसाल्यात तमालपत्र टाकायचं राहिलं. माधुरी वहिनी घेऊन येतात. तुला मसाल्याची पडली अंजू. अरे नीट आठव ना. काहीतरी विसरते तू. अगं बाई हो. बाबू बाय. अंजू डबा कुठे आहे माझा? डबा जेवणाचा. ऑफिसला चाललोय. डबा. अगं बाई डबा विसरले. मसाल्याच्या गडबडीत डबा विसर. हे काय इकडे भरून ठेवला. घे ना घे. तुझं लक्ष नाही अंजू माझ्याकडे आजकाल. लक्ष नाही तुझं माझ्याकडे. अरे बाबू सॉरी ना. मसाल्याच्या गडबडीत म्हटलं ना. तू कशाला उगाच मनाला लावून घेतोय? हा अगं गंमत करतोय गे. मला माहिती ना तू कामात बिझी असते. बरं तू काम कर. आणि हो आणखी एक महत्वाची गोष्ट. तोंडाला काहीतरी बांध. नाही तर त्या मसाल्याच्या वासान त्रास होईल तुला. हो हो माहिती मला माहिती. नाही ते एक काम करतो. सुट्टीच घेतो. चालते? कशाला? तुझा ऑफिसला. मी भानूला बोलवणार आहे मदतीला. मग सुट्टी घ्यायलाच पाहिजे. काय? हा सुट्टी घ्यायला पाहिजे ना अंजू. तू एकटी किती काम करणार? मी आहे ना तुला मदतीला. तुला मी नाही मदत करणार तर कोण करणार सांग? अगं बाई किती काळजी करतो तू माझी. किती प्रेम आहे तुझं माझ्यावर. हा मी नाही करणार. तू कोण करणार आहे काळजी आणि प्रेम? हा अगं बाई काय तुझं काय? कुणाचं काय? काय तुझं? चल तिकडे. काय गप्प बस. दुधात मासे शिंकले. मधून पण शिंकला. हे राव चल जायचंय ना. पण तुला काय झालं? काय नाही रे. आपल्या चाळीतल्या बायकांनी ना
आज मसाला दिवस साजरा करायचा ठरवलेलं दिसतंय बहुतेक. सगळीकडे मसाल्याचाच वास. म्हणून असं झालं. हो. अरे काय बिल्डर, काय फायदा जिमचा? मसाल्याच्या वासनेला त्रास व्हायला लागला नुसता तो रे हो. अरे पण याचा काय उपयोग आहे का? हा, माधुरी पण घरात मसाला करत बस. तिला सांगितलं दुकानात जा आणि कुटाल दे, तर नाही. आणि वर मला म्हणते की शोभा वहिनी म्हटल्यात ते पटलंय आम्हाला, कशाला उगाच खर्च करायचा, घरीच मसाला कुटू. हा, काय वाईट याच्यात? बरोबर आहे ना, उगाच कशाला पैसे फुकट घालवायचे. अरे पण त्रास होतोय ना. काय मदन, अरे या बायकांना नसलो होत का त्रास, तरी त्या करतायत ना. आणि आपल्याला जरासा त्रास झाला तर सहन नाही होत का? हा, ठीक आहे, तुझं तमालपत्र. बरं झालं वहिनी आणलं तुम्ही. माधुरी वहिनी, तुम्ही बरोबर करताय. अंजू पण घरीच मसाला कुटते, तुम्ही पण घरीच कुटा. पैसे बिशे घालवायचे नाही बाहेर. हा, मी घरातच कुटणार आहे. नाहीतरी आमचं हे गेले की लवकर येत नाही, नाहीतर राहतील एक दिवस जिम मध्ये. अगं बाई वहिनी, मग अशी दुकानातून आपण हिंग आणायला विसरलो. अय्या हो ग, गडबडीत राहूनच गेलो. हा, आता कोण आणणार? अरे तुम्हाला कळलं की नाही काय? आमच्या युनियनला बेस्ट हाऊस कीपिंगचं पहिलं प्राइज मिळालंय. अरे वा. हो मग, अरे आहे कोणाचं युनियन. अरे मी हे सगळे फोटो टाकले होते नेटवर, सगळे व्हायरल केले होते. तुम्ही कोणी पाहिले नाही? ते आमचं नेट बंद आहे. 1 तारखेला रिफिल करून घ्या ना वहिनी. आले तर मी पण बघा नक्की. नक्की बघा. लीला मावशी, काय मग, काय म्हणते तुमची नवीन बाई? काय म्हणणार आमची नवीन बाई? जाऊ दे तिकडे. असं का? मावशी, तुमच्याकडे बघून मी तिला काम करू दिलं, युनियनची नसताना सुद्धा. नाहीतर त्यांची सुटका नव्हती. मला कुठे हौस आहे ग तिला माझ्या घरात ठेवून घ्यायची? तुला माहिती आहे ना, माझी शोभा नाही चालत माझं काही. खरं तर ना मला तुलाच ठेवून घ्यायचं होतं. अरे पण शांती, बघ तू, एक दिवस तिला ना मी हाकलूनच लावणार आहे. आणि खरं सांगू का, तू पण ना फार गडबड केलीस ना चाळ सोडून जायचं. तसं म्हणजे तू नाही जायला पाहिजे होतं. म्हणजे मला पण खरं जायचं नव्हतं, मजबुरी होती. मी काय करणार ना. पण काय माहितीये का, मला तरी कुठे काम सोडून जायची इच्छा होती, पण मजबुरी. खरं सांगू का मावशी, तुमच्या घरचं काम सुद्धा ना मी अगदी घरातल्यासारखं, माझ्या घरचं काम आहे ना असं करत होते. पण काय करणार, कोणाला कोणाला कदर नसते आपण. म्हणून मला हे सगळं करावं लागलं. पण कसं आहे, आपल्याच माणसांना कदर नसते, बरोबर ना? शांते, बस टोमणा मारू नको. मी तुम्हाला ना चांगली ओळखून आहे. आधी दाखवता आम्ही चांगलं काम करतो आणि मग नंतर रंग दाखवायला लागता. बघितलं मावशी, मी एवढं चांगलं बोलते तरी सुद्धा ना शोभाताई माझ्यावरच डाऊट घेत आहे. आता शांते, गप ना जरा. शोभे, आता तुला हिच्यावर रागवायला काय झालं ग? ते भाने तर हिच्यावर कशाला काढतीस? वाटलंच मला, तिने करायला नकार दिला ना तुला. काम करायला घरात असेल तर येईल ना. कुठे गेली काय माहिती? हो बाई, याने कुठे गेली? जाऊ दे, गेले तर कटकट गेली. हो, मग काम कोण करेल? अगं कोण? शांता करेल ना. शांता आहे ना आपली, ती करेल. काय शांती, करशील ना काम? हो, असं काय म्हणताय मावशी? तुम्ही मला कामावरून काढून टाकलं. खरं तर मी ना यांच्या घरचं काम अगदी आपल्या घरच्यासारखं करत होते. आई, मला हिची गरज नाही. अगं ती काम करते म्हणतीये ना, मग तू कशाला नकार देतेस? करू दे ना तिला काम. शांती, करशील ना? अरे कुठे नाही म्हणाले, करते ना. बघितलंस, काम करते म्हणते. शांती, जा तू आजपासून. नको, आत्तापासूनच लाग कामाला. अगं शोभाने ना मिरची आणून ठेवलेत, तेवढा मसाला करून घे बाई. तुला कामावर ठेवलंय असं अजिबात समजू नकोस. गप ग शांते, तू कसा विचार करू नको. जा, तू काम कर, जा. बरं मावशी. हे आई, तू हिला डोक्यावर चढवू नको जास्त. आता माझी बाळी, चल, उगाच डोक्याला त्रास करून देऊ नको. चल, मी तुला खायला देते. चल. भानू, कुठे आहात तुम्ही? भानू,
मालक इथे आहे. अहो कुठे? मालक इथे. अहो तुम्ही दिसत नाही आहेत ना, त्यामुळे कुठे बघू कळत नाहीये भानू. मालक अहो इथे मशीनच्या इथे उभी आहे म्या. मशीनच्या जवळ. हा अहो भानू तुम्ही काहीतरी करा ना प्लीज. अहो मालक मला काय बी कळत नाहीये. हो तुम्ही परत या, नाहीतर वाट लागेल सगळी. वय म्या करते काहीतरी. हा हा करा करा काहीतरी करा. साहेब हो तुम्ही एकटे हो एकटाच आहे. हा. तुम्ही काय करता इथे पण? मी तुमच्याकडे कामाला आली आहे. भानू गेली ना तुमची, आता मी मसाला करायचा ना तुमचा. सामान कुठे आहे? सामान ते बघा तिकडे, ते पिशवी आहेत बघा. बर 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 बर. हा अहो भानू कुठे ठेवतात? भानू कुठे आहात तुम्ही? साहेब काय शोधताय काय? नाही काय काही नाही शोधत आहे. भानू 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 मालक भानू अहो कुठे गेला होता तुम्ही? अहो मालक मी तुमच्या मागे आहे. तेच. अरे भानू कुठे गेला होता तुम्ही? अहो मी अंजली ताईंकडे गेले होते. म्हटलं तिथे तरी शिंका येतील, पण तिकडे पण काय बी नाही झालं. हो अहो आणि तुम्ही नव्हतात तर घरात गडबड झाली. शांत आले घरात आणि तुम्ही नाही तर मी काम करणार असं म्हणते ती. असं कसं होऊन देईन म्या करते काहीतरी. चला आज जाऊ. हो चला चला आज जाऊ. भानू कुठे आहात तुम्ही? चला. अहो मालक तिकडे कुठे बघताय? अहो तुम्हालाच बघतोय. मालक म्या दिसत नाही ना. नाही. हा चला. चला मग तुम्ही माझ्या मागे मागे या. हा कुठे असाल तुम्ही या. मालक म्या हाय, तुम्ही चला. हो हे एवढं आणि हे एवढं पण लहान आहे. काय ते झालं? वा शोभाताईंचा एवढ्या फॅशनेबल झाल्या. काय बटवा फटवा बघूया काय काय. साहेब ते हा तवा खूप लहान आहे हो. ते मसाला भरपूर आहे ना, मग मोठी कढई बघून येते कोणाकडे आहे का. बघून भानू. वय भानू तुम्ही कुठे आहात? भानू करा काहीतरी. भानू तुम्ही करा काहीतरी. मालक आधी ना या बाईला आपल्या घरातून काढा. ही चांगल्या मनाची बाई नाहीये. हो मी कसं काय करणार आता? तुम्हीच काहीतरी करा. तुम्ही या आणि सगळी कामं करून टाका. ती कामं केलेली पाहून शोभा खुश होईल आणि ती स्वतःच शांताला घराबाहेर काढेल. तुम्हीच या हो, तुम्हीच काहीतरी करा. मालक मला काय बी सुचत नाहीये. अहो तुम्हीच करा ना काहीतरी. जादू मला काय सुचन असं झालंय. हो करा ना काहीतरी. या प्रॉब्लेमवर काहीतरी उपाय असेल. तुमच्या बटव्यात बघा ना काही मिळतंय का? हा मालक अहो हे तर माझ्या डोक्यातच नाही आलं. मालक माझा बटवा कुठे आहे? अहो मला तुम्हीच दिसत नाही तर बटवा कुठून दिसणार? अहो बटवा नाही माझ्याकडे. आठवा आठवा तुम्ही कुठे ठेवला होता बटवा? हा ते किचनच्या ओट्यावर ठेवला होता. नाहीये किचनच्या ओट्यावर बटवा नाहीये. मालक मी बटव्याशिवाय ना काय बी नाही करू शकत. का हो? मालक जसं तुम्हाला प्रॉब्लेम आला ना की म्या तुम्हाला प्रॉब्लेम बंद बाहेर काढते ना, तसं मला जर प्रॉब्लेम आला ना तर बटवा मला प्रॉब्लेम बंद बाहेर काढतो. अरे बापरे. मग आता बटव्याचं काय करायचं? अहो पण बटवा नाहीये इथे. मालक आपल्याला लवकरच बटवा शोधायला लागणार आहे. तो बी सूर्य मावळ्याच्या आत. सूर्य मावळायच्या आधी का? अहो जर सूर्य मावळ्याच्या आत म्या जर नीट नाही झालंय ना तर म्या तुम्हाला परत कधीच नाही दिसणार. हो असं बोलू नका भानू.
भानू प्लीज असं कुठे आहात तुम्ही? भानू बोला ना. भानू तुम्ही कुठे आहात? भानू भानू तुम्ही भानू. ही खूप लहान आहे हो. जरा मोठी बेटी ठेवत जा शेजार पाजारांना लागते तर. कुठून आणा आता